तर निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यासोबत बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीची नेमकी घोषणा करण्यात आली आहे. आता ही निवडणूक नेमकं कधी होणार आहे? त्याचा नेमका कार्यकाळ कसा असेल? याविषयी बोलण्यासाठी माझा सहकारी महेश माझ्यासोबत आहे. महेश, सर्वप्रथम 5 राज्य कोणते कोणते ज्यामध्ये विधानसभा निवडणूक घोषित करण्यात आली आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाने आज 5 राज्यांची विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. तर त्या 5 राज्यामध्ये सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं पश्चिम बंगाल राज्याची पण निवडणूक आज घोषित झालेली आहे. पश्चिम बंगालसह दक्षिणेतील तमिळनाडू आणि केरळ ह्या 2 राज्यांची पण निवडणूक आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी 2 राज्य म्हणजे आसाम आणि पुदुच्चेरी ह्या 5 राज्यांच्या निवडणुकांची तारीख घोषणा झाली आहे. आता ह्या 5 राज्यांपैकी पश्चिम बंगालच्या निवडणुका ह्या 2 टप्प्यांमध्ये होणार आहेत आणि बाकीच्या ज्या 4 राज्यातल्या निवडणुका आहेत तर त्या सर्व निवडणुका ह्या एकाच टप्प्यात होणार आहेत. मग त्यामध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल असे 2 टप्पे करण्यात आलेले आहेत, जे पश्चिम बंगालच्या निवडणुकींच्या तारखा आहेत. आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकींची निवडणुकांचा निकाल देखील 4 मे रोजीच लागणार आहे, जे की 5ही राज्यांचा निकाल 4 मे रोजी डिक्लेअर केला जाईल. म्हणजे एकंदरीतच 2 टप्प्यामध्ये निवडणूक आहे पश्चिम बंगालची, पण इतर 4 राज्याच्या आणि पश्चिम बंगाल असे 5 राज्य धरून निवडणुकीचा निकाल एकत्रच आहे. याचा नेमका कार्यकाळ कसा असेल? ह्याचा कार्यकाळ कसा आहे, तर इतर जे राज्य आहेत, आता पश्चिम बंगालचं आपण घेतलं तर इतर जे राज्य आहेत की तामिळनाडू आहे, तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. त्याशिवाय केरळ जे आहे तर केरळमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. म्हणजे केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी हे जे 3 राज्य आहेत तर तिथं एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आणि त्यानंतर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी. म्हणजे साधारण 9 एप्रिल ते 29 एप्रिल हा 20 दिवसांचा काळ जो आहे तो पूर्ण हा मतदान प्रक्रियेचा काळ असणार आहे. आणि 29 एप्रिलनंतर 8 दिवसांनी म्हणजे 5-6 दिवसांनी साधारण 4 मे रोजी या 5ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर होणार आहेत. तेव्हा आपल्याला पश्चिम बंगालसह या 5 राज्यांमध्ये कुणाचं सरकार आलं, कुणाची सत्ता स्थापन झाली, हे 5 बरोबर आहे. एकंदरीतच म्हणजे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे तो वेस्ट बंगाल म्हणजे ममता बॅनर्जीवरती. तर वेस्ट बंगालमध्ये नेमकं सध्याला किती सीट आहेत विधानसभेच्या आणि नेमकं भाजपचे किती किंवा TMCचे किंवा याचे किती आहे? ह्या 5ही राज्यांमध्ये 200 म्हणजे 5ही राज्यांमध्ये सर्वात जास्त विधानसभा सीट असलेलं राज्य हे पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभेच्या जागा आहेत. म्हणजे महाराष्ट्रापेक्षाही जास्त विधानसभेच्या जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत. आणि पश्चिम बंगालमध्ये आज मितीला तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील TMCचं सरकार आहे. आणि गतवर्षीही भाजपने तिथे जोरदार फिल्डिंग लावून, रणनीती आखून, बडे नेते मैदानात उतरून पश्चिम बंगालचं राज्य आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, पण गत निवडणुकीत भाजपला यश मिळालं नाही. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीतही भाजपकडून तसाच प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टीने भाजपने त्यांची रणनीती आखलेली असू शकते आणि त्यालाच तोड देण्यासाठी ममता बॅनर्जीसुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांची रणनीती आखत आहेत. विशेष म्हणजे आत्ताच म्हणजे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद जाहीर होण्यापूर्वीच ममता बॅनर्जींनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला की तिथल्या पुजारी म्हणजे मंदिराचे पुजारी आणि मस्जिदीचे जे हे असतात मौलाना असतात, तर त्यांना जो निधी देण्यात येत होता, त्यांना जे मानधन देण्यात होतं तर ते 500 रुपयावरनं थेट 2000 रुपये करण्यात आलं आहे. म्हणजे म्हणजे सरकारकडून त्यांना जो निधी दिला जातो मानधन, तर ते 500 रुपयावरून थेट 2000 करण्यात आलं आहे. म्हणजे ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिम हा दोन्ही समतोल राखण्याचा प्रयत्न एकदम शेवटच्या क्षणी केलेला आहे. तर एकंदरीतच आता महाराष्ट्रामध्ये देखील 2 विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूक होणार आहे. त्याच्यामध्ये राहुरी आहे आणि एक बारामती आहे. अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर बारामतीची आता पोटनिवडणूक होते आहे. तर बारामतीची आणि राहुरीची पोटनिवडणूक नेमकं कधी होणार आहे आणि निकाल नेमका याचा कधी आहे?
बारामती आणि राहुरी ह्या महाराष्ट्रातल्या दोन विधानसभेची पोटनिवडणूक पण आज जाहीर झाली आहे. तर या दोन्ही जागेवरील पोटनिवडणूक ही 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी आणि त्याचा पण निकाल हा 4 मे रोजीच राहणार. त्यामध्ये बारामती म्हणजे आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा ही बारामतीची आहे. तर राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे नेते होते आणि आमदार होते. तर त्यांचं ऑक्टोबर महिन्यामध्ये निधन झालं होतं आणि त्या निधनानंतर ती पण जागा रिक्त झाली होती आणि म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार की एखादी जागा रिक्त झाली विधानसभेची कुठल्याही कारणास्तव तर 6 महिन्याच्या आत तिथे पोटनिवडणूक घेणं बंधनकारक असतं. त्याच्यामुळेच ऑक्टोबर महिन्यात त्यांचं निधन झाल्यानंतर 6 महिन्याचा कालावधी संपत आल्याने आज राहुरीची पण आणि त्याच जोडीला 1-1.5 महिन्यापूर्वी अजितदादांचं निधन झालं तर तिथली बारामतीची सुद्धा ह्या दोन्ही मतदारसंघांच्या पोटनिवडणुका ह्या जाहीर झाल्या आहेत. तर एकंदरीतच महेशने आपल्याला समजून सांगितलेलं आहे की 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका नेमका कधी होणार आणि महाराष्ट्रामध्ये 2 पोटनिवडणुका आहेत. ती आहे बारामतीची आणि एक आहे राहुरीची. त्याच्या नेमका तारखा कधी आहे, निकाल कधी लागणार अशी सविस्तर माहिती आपण ABP माझाच्या वेबसाईटवरती देखील पब्लिश केलेली आहे. तर आपले प्रेक्षक ती बातमी सविस्तरपणे देखील वाचू शकता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.